आणि आताची एक मोठी बातमी, मुंबई मेट्रो 1 यामध्ये तांत्रिक बिघाड झालाय। वर्सोव्याकडे जाणाऱ्या गाड्या सध्या थांबवण्यात आल्या। ओव्हरहेड वायरमध्ये हा बिघाड झाल्याचं कळतंय आणि त्यामुळे गाड्या सध्या रखडलेल्या आहेत। तर आताची महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी, मुंबई मेट्रो 1 याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झालाय। वर्सोवा ते घाटकोपर अशी ही मेट्रो धावते आणि वर्सोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या सध्या थांबवण्यात आलेल्या आहेत। ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे या गाड्या सध्या रखडल्या आहेत। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी माहिती देतील। वेदांत, ज्या प्रकारे आपण माहिती घेतली 15 ते 20 मिनिटांपूर्वी ओव्हरहेड वायरमध्ये हा तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि या तांत्रिक बिघाडामुळे डाऊन मार्गाने म्हणजे घाटकोपर पासून जे वर्सोवा स्टेशनकडे जाणाऱ्या ज्या मेट्रो गाड्या आहेत ते एका मागे एक थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। काही स्टेशनवर थांबलेले आहेत तर काही 2 स्टेशन दरम्यान थांबलेले आहेत आणि मेट्रो प्रशासन सुद्धा तातडीनं हा जो ओव्हरहेड वायरचा जो तांत्रिक प्रॉब्लेम झालेला आहे, जो तांत्रिक बिघाड झालेला आहे तो दुरुस्त करण्याचं काम मेट्रो प्रशासनाकडनं चालू आहे आणि पुढील काही मिनिटांमध्ये जसा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तशी ही सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न मेट्रो प्रशासनाकडून सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। अगदी वेदांत, खरं तर काल रात्रीपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। या सगळ्याचा परिणाम झालेला असू शकतो का? मेट्रोने सांगितलं नाही, मात्र या आधी सुद्धा आपण बघतो बऱ्याचदा ओव्हरहेड वायरचा प्रॉब्लेम असेल किंवा सिग्नलिंगचा प्रॉब्लेम असेल तर अशा प्रकारे मेट्रो या थांबवल्या जातात। योग्य ती खबरदारी मेट्रो प्रशासनाकडनं घेतली जाते आणि आता जी माहिती मिळाली त्यामध्ये 20 मिनिटांपूर्वी ओव्हरहेडमध्ये प्रॉब्लेम झाला होता आणि त्यामुळेच खबरदारी म्हणून सर्व ज्या गाड्या आहेत ज्या डाऊन दिशेने म्हणजेच वर्सोवाच्या दिशेने जातात त्या थांबवण्यात आल्यात आणि जसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तशी सेवा पूर्ववत केली जाईल असं सांगण्यात येत आहे। धन्यवाद वेदांत माहितीसाठी। आणि यानंतर